भर अमावस्येला स्वतःच्या मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी थेट स्मशानभूमीत देणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? चितेच्या जळत्या लाकडावर पापड भाजून खाणारा हा माणूस म्हणजे कोल्हापूरचे दिनकर चौगुले. नमस्कार, मी दिनकर कृष्णा चौगुले, कोडले तरपटाणे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आणि मी भूतांच्या वरती रिसर्च करत आहे 1977 पासून. तर मला जी भूत बघायची जी सवय लागली याला कारण एकच होतं की मी 6वी-7वीला होतो आणि आमच्या घरा शेजारी एकाला भूत लागले म्हणून एका देवरेशानं कडुलिंबाच्या फांदीनं मारायला चालू केलं. जातोच का नाही म्हणला. ते जातो म्हणला आणि ती व्यक्ती त्यात मेली. मेल्यानंतर मला ते कोडं पडलं आणि मग मी त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला. घरात विचारलं, आईला विचारलं, बाबाला विचारलं, तर ती मला काही सांगेनात भूत आहे का नाही. ते मला भूत तरी बघायचं आहे. एका व्यक्तीला शिवारातल्या विचारलं तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की अरे ते आहे, पण यसबाचं कुठेतरी जरासं चुकलं. यसबा तंबाखू खात नाही. म्हणजे तंबाखूचा भूताचं काय संबंध? तर ज्याच्याकडे चुन्याची डबी आहे त्याला भूत काय करत नाही. आणि मग मी काय केलं की मी पण लहान, मला वाटलं खरं असणार ते. चुन्याची डबी जवळ असली की भूत काही करत नाही असं समजून हा 14 वर्षाचा मुलगा भर अमावस्येला भूत शोधायला निघाला. आणि मग छपरात गेलो रात्रीचं 10-10:30 वाजता. तर वडील माझा घोरत होता. वडिलाच्या उसाखाली चुन्याची डबी काढली आणि मी माझ्या खिशात ठेवली. तर भूताची जागा आम्ही ठरली असती. पडक्या भिंती, डांबाच्या मागला अंधार, दाट बांबूची जागा, दाट झाडी, आम्ही माणसानंच ठरलेली जागा असती. आणि त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला. जरा कुचकुचलं की मी बॅटरी मारायची त्या बाजूला, पण चुन्या डबी दाबून धरायची, कारण भूत मला काय करणार नाही, कारण चुन्या डबी माझ्याकडे आहे. असं करून माझं मानसिक धैर्य वाढलं. माणक्याचं बेट होतं, तर माणक्या बेटाखाली भूत आहे असं लोकांचा समज होता. त्या माणक्याच्या बेटापर्यंत मी गेलो तिथं आणि इकडे तिकडे बॅटरी मारायचा प्रयत्न केला तर काय नाही. शेवटी मला तिथं नैवेद्य दिसाला. एक प्लेट होती मटणाची आणि ती प्लेट खाल्ली मी मटणाची आणि त्याच्याबरोबर भात होता तोही खाला. तिथं फेकड्याचे एक बिळ होते, त्या बिळातलं पाणी प्यालो. इकडे तिकडे परत बॅटरी मारली तर बघतो तरी चिलीम दिसायला लागली. आम्ही लहान असताना ती लोक चिलीम वरतीला बघितलेली, ह्यात काय माहित नाही. आणि ती काड्यापिटी, आगपिटी पण तिथं होती. ती काड्यापिटीनं चिलीम लावली, चिलीम ओढायला चालू केली आणि 2-3 झुरकं मारल्याने मी कोमात गेलो. मलाच माहित नाही मी काय करायला लागलो ते. आणि पहाटे जागा झालो आणि आता म्हणलं 100% मी छपरात गेले की माझा वडील 100% मला मारणार. आणि छपरात जाऊन बघतोय तर वडील माझा घोरत होता आणि तिथं झोपलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून माझ्या मनात एक खंत निर्माण झाली की मी भूत बघायला गेलो, मी काय केलंय. ते दोघा तिघांना विचारलं चिलमीत काय असतं. तिने सांगितलं चिलमीत ते भूताला गांजा ठेवला असतो आणि गांजात नशे असते. आणि मग माझ्या लक्षात आलं की ते गांजात नशे असते. आता म्हणलं ही परत असला काय नाद करायचा नाही. पण भूत शोधायची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून मित्रांसोबत झोपायला जातो असं सांगून थेट भूताच्या बेटाजवळ झोपायला गेला. त्याच्यानंतर 2-3 दिवसात अमावस्या होती आणि अमावस्या दिवशी भूत बघायला जायचं मी ठरवलं. त्या वडिलांना सांगितलं आम्ही छपरात जाणार आहे, सकाळी लवकर आम्ही वैरणीला शहरात जाणार आहे म्हणून लवकर. वडिलांना पटलं ते. आणि त्या मोऱ्याच्या छपरात न जाता मी डायरेक्ट ती बिछाना घेतला आणि जिथं भूताची जागा होती त्या ठिकाणी जाऊन झोपायला चालू केलं. आता वय माझं 13-14 आणि त्या स्पॉटला गेलो तर तिथं त्या बांबूच्या खाली ऊस होता. ते ऊस सगळा पूर्ण ऊस तुटलेला होता. आता माझ्याकडे एक फाटकं गोंगडे फाटकी चादर होती. डिसेंबर महिना होता, भयानक थंडी होती. आणि मग खाली पाला अत्तरला, गोंगडं त्याच्यावर अत्तरलं आणि झोपलो. चादर घेतली, चादरीवरती परत उसाचा पाला घेतला आणि भूत बघायचं बघू म्हणलं काय करते ते. अशी झोप लागायला लागली. एक हात माझा डबीवर, कारण भूत काय आलं तर मला चुन्या डबी असल्याकडे भूत मला काय करणार नाही. आणि झोपेत असताना अचानक त्याचे पाय हवेत उचलू लागले. आणि खरोखर तुम्हाला सांगतो अशी झोप लागायला लागली. माझे 2 फूट पाय वरती उचलायचे आणि खाली आदळायचं. आईला म्हटलं खरोखर हाय वाटतं भूती. आणि आतल्या जोरात वरडायला चालू केलं, बोंबलायला चालू केलं. तर पण 1-1.5 किलोमीटर लोक वस्तीच नसल्या कारण तिथं माणसं पण कोणी यायला तयार नाहीत. आता मग शेवटी मी ठरवलं आता आपण मरणारच आहे. आता बघू म्हटलं काय करायचं. मग हळूच मी माझ्या तोंडावरची चादर काढली आणि बघायचा प्रयत्न केला. तर जे बांबूचं बेट होतं त्या बेटातला एक बांबू असा साईडला आला होता. त्या बांबूवरती गुळवेल उगवलेला होता आणि गुळवेलाचा लोड जास्त झाला कारण तो चिवा असा वाकलेला होता बांबू आणि त्याच्यावरच्या मुळ्या खाली आलेल्या होत्या. त्या मुळीत माझं पाय अडकलं होतं आणि वाऱ्यानं चिवा बांबू बाजूला गेला की माझं पाय वरती उचलायचं आणि वारं थांबलं की पाय बांबू जागेवर आला की माझं पाय जमिनीवर खाली आदळत होतं. हे पहिलं बघितलेलं मी भूत. आणि हळूहळू त्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये वाढू लागला आणि लोक सुद्धा त्याच्यासोबत पैजा लावू लागले. तर ह्या भूतांचा मी पाठलाग चालू केला आणि मला हळूहळू त्यात इंटरेस्ट यायला लागला आणि लोक पण माझ्या नादाला लागायला लागले की अरे तू काय सांगतोस भूत नाही म्हणून, इथं पैजर तिथं पैजर. हळूहळू बारीक सारीक पैजा मी जिंकायला पण लागलो. त्या 10वीत एकत्र अभ्यास करत असताना त्यांना भूताच्या पालखीबद्दल समजलं. आणि 10वीला आम्ही अभ्यास करायला एकत्र होतो, कारण आमच्या हायस्कूललाच तो नियम घातला होता की एकत्र अभ्यासाला यायचं म्हणून. आणि त्या घरात आम्ही अभ्यास करत असताना मित्राचा वडील आला आणि तो म्हणला आराम करून आज झोपा, आज भूताची पालखी निघते. तात्याला म्हणलं तात्या जवळ बस आणि मला जरा सांग कशी कशी निघते ती. तात्याकडनं ही ढोबळ मानानं माहिती घेतली आणि मग पोरांना सांगितलं की तुम्ही बाकी जोडणी करा. कंपाऊंडची तारा काढल्या, त्याच्या दिवट्या तयार केल्या. पूर्वी प्रत्येक गल्लीत हलकी लेझम होतीच. म्हणजे आमच्यातला जे विष्णू जाधव होता तो हलकी वाजवणार होता. ते विष्णूला म्हणलं हलकी शिकायला चालू कर. त्यातली 2 पोरं घेतली. आमच्या गाव चावडीतले जाऊन पालखी चोरून आणली, दिवट्या केल्या आणि
तिथं जे पिठाची गिरण होती त्यांचं तेल होतं ते 4-5 लिटरचा तेलाचा कॅन होता, तो कॅन पण चोरला. आणि बरोबर आम्ही 12-12:15 वाजता रात्री ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी हलगी वाजवायला चालू केलं. फक्त आमच्या अंगावर फक्त चड्ड्या होत्या आणि प्रत्येकाच्या अंगाला आम्ही काळं लावलं होतं, कारण अचानक लोक कोण आमच्या जवळ आले तर आम्ही ओळखलं म्हणून. आणि तिथून आम्ही पालखीला स्टार्ट केला. हलगीला जो वाजायचे आम्ही देवट्यावरती केला की खायच्या लोकांना दिसायचं, आणि देवट्या खाली केला की त्या देवट्या डोंगराच्या आडाला जायच्या. त्या कारण शिवारातल्या लोकांनी वाटायचं, कारण ते मग हलगीलेच भूताची पालखी निघाल्या, अचानक देवट्यावरती येतात, अचानक देवट्या खाली जातात. ते लोकांना ते अजून चमत्कार वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी मी गावात चौकात आलो तर सगळ्या आमच्या गावातला विषय तोच, कारण आमच्या गावात 22 गोराळ चालू होती आणि गोराळ आमची रात्रभर चालू असे. काही लोकांनी तर गोराळ इंजिन बंद केलीत पालखीचा आवाज ऐकायला. पोरांना मी एकच अट्ट काढली ती कुणाला काही सांगू नका. काय चर्चा होती ते बघूया. माझा चुलत भाऊ जे महादेव चौगले म्हणून होता ते मला म्हणला, आराम कर, तुला इकडे तुला दाखवतो, तुला भूत नाही म्हणतोस ना. मी रात्री भूत बघितलंय. म्हणलं बापू काय झालं? तर म्हटलं मी रात्री नदीच्या कडेला इंजिनीवर ड्रायव्हर होतो आणि म्हणला डोंगरातून पालखी जाताना मी बघितली, म्हणून म्हणला एकसारखं मी पळत चाळुक्याच्या घाण्यापर्यंत आलोय, गोराळापर्यंत, आणि माझं ते येताना गोटं फुटल्यात. आणि बापूला म्हटलं सगळं ऐकून घेतलं. म्हणलं बापू तुला एक सांगू काय? तू म्हणला काय सांग की. हे जे तू सांगतोस की नाही हे सगळं आम्ही रात्री सगळ्या पोरापोरांनी केलंय. अरे हरामखोर म्हटला ना, काठीवून माझ्या पाठीमाला आला. असे नाटकं करताय, अभ्यासाला जाताय नाही. म्हणजे असं काही किस्सा आहेत की लोकांच्या डोक्यातलं जे खोळ आहे ते खोल जात नाही. म्हणजे ही एक व्यक्ती झाली, अशा बऱ्याच लोकांना तो अनुभव आला असणार आहे. आणि असाच दिनकर चौली पूर्वी कोणतरी असणार आहे अशा करामती करणारा, पालखी काढणारा, आणि हेच लोकांच्या डोक्यात त्या पालखीचं खोळ बसलेलं आहे. हळूहळू त्यांचं भूतांच्या बाबतीतलं काम वाढत गेलं आणि त्यांना बाहेरच्या गावातून, राज्यातून, नाहीतर परदेशातून सुद्धा केसेस येऊ लागले. जसं जसं माझं वय वाढायला लागेल तसं तसं मग जिल्ह्याच्या बाहेर जायला लागलो. भूताटकी नेमकं काय आहेत. आज राज्याच्या बाहेर जायला लागलोय. 2 वेळा तर परदेशी दौरा झाला माझा भूताटकीबद्दल. तिथं काय ते लोकांनी दाखवून द्यायचा. असे भरपूर किस्से आपल्याकडे आहेत की जेणेकरून लोकांच्या डोक्यातले खूळ काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि अशातच त्यांना एक केस आली अमावशेला पांढऱ्या साडीत फिरणाऱ्या एका बाईची. अशी माझ्या दुकानच्या दारात एक गाडी आली आणि तिने मला सांगायला चालू केलं की अमावशे दिवशी रात्री पांढऱ्या साडीची बाई फिरतीया, आणि अक्षरशः आमच्या त्या इमारतीकडे कोण माणसं सुद्धा फिरकायला आल्यात. 30-40 लाखाचं मी कर्ज काढलंय आणि कर्जाचा हप्ते तर चालू झाल्यात आणि काळं तरी कोण भाड्याने घेणं आलंय. आणि शेवटचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे आलोय, तुम्ही काहीतरी याच्यावर मार्ग काढून द्यायला म्हणून. पण त्यांना मी माझ्या नियम अटी सांगितल्या. त्याच्याबरोबर ही अट त्याने महत्वाचं सांगितले की हे जे काय तुम्हाला असलं याचं उत्तर देणार, पण ज्यावेळेला मी तिथं झोपणार आहे, ज्यावेळी तुम्ही ती भूत बघणार आहे, त्यावेळेला तुम्ही आसपास कुठे यायला पाहिजे. त्या लोकांनी अमान्य केलं ते, कारण आमच्या कोकणात म्हणले तर आम्हाला सगळ्यांना भूताचं पटतंय ना, आम्ही कोण तिथं थांबणार नाही. पण मला एक सवय आहे, जाता रस्त्याच्या कडेनं पडलेलं उतार मी सगळं गोळा करून घेऊन जातोय. आता सुद्धा माझ्या दुकानच्या दारातून बघितलं तर नारळ आहे, लिंबूचं काही बरेचसं मटेरियल तिथून पडलेलं आहे, बिबा आहेत माझ्याकडे. आणि जे मिळेल ते मी तिथं दुकानच्या दारात नेऊन ठेवतो, आपलं संग्रहित ठेवतो, कारण असं कुठेतरी उपयोगाला येईल म्हणून. आणि मग लगेच मी माझ्या मुलग्याला फनवलं की त्याने लगेच ते गठळं तयार केलं. त्या माणसाला मी सांगितलं हे गठळं तुमच्याकडे घ्या आणि मी बंधन केलेलं आहे. हे गठळं जो पण तुमच्याकडे आहे तो पण तुम्हाला भूत काय तुमच्याकडे येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही बिंदास राहा. त्या माणसाला तो मानसिक आधार मिळाला, तिने कबूल केलं. अमावस्येच्या रात्री मला ती गाडी न्यायला आली. त्यांना मी सांगताना सांगितलं होतं की मी तिथं जे झोपणार आहे तुम्ही कुणालाही अजिबात सांगा नाही, स्वतःच्या बायकोला स्वतः काही सांगायचं नाही. तिने ती गुप्तता ठेवली. आणि खरोखर रात्री संध्याकाळी गेलो मी तिथं, माझी एक 4 व्हीलर घेऊन गेलो, त्या एका पांदीत लावली 4 व्हीलर, आणि चालत गेलो. त्या गाड्या जाऊन वरती जेना साईडला होतं, जेनावर वरती जाऊन झोपलो. आणि झोपताना त्या व्यक्तीनं बघितलं की एका साईडला मी तलवार ठेवली होती, एका साईडला एक मोठी काठी ठेवली होती. तिने ओळखलं की बाबा माणूस तयारीच आहे, तरी काय आलं तर ते अंगावर घ्यायसारखं आहे. आणि खरोखर रात्री 12:30-1:00 दरम्यान मला हळूहळू घंटीचा आवाज यायला लागला. तो माझ्या लक्षात आलं की आता भूत यायला लागले निश्चित. आणि ते भूत हळूहळू जिन्यांवरती चढत यायला लागले, घंटीचं ट्युनिंग वाढायला लागले. तसं मी उठलो आणि त्या गाड्यात एका कोपऱ्यात उभा राहिलो. आणि ते भूत बरोबर गॅलरीतनं मला पास झालं. त्या गाड्यातनं पुढं गेलं, पाठीमानं वाकत गेलो आणि जोरात दोन्ही हाताने फिरवून त्या बाईच्या गोट्यावर काठी मारली. बाई जोरात ओरडली, बोंबलली. एवढ्या ज्या लोकांनी मला नेलं होते ते लोक तिथं पळत आली. तो पण त्या बाईचं काय झालं की हातातली समय पडली, आणि समय पडल्यामुळे पांढरी साडी तिची पेटायला लागली. तिच्या जवळचं पाणी घेतलं आणि पहिली साडी विजेल, कारण बाई जरा कमी झालं तर ती माझ्यावर सगळं येईल म्हणून. तो पण ती लोक आली, त्या लोकांच्या ताब्यात त्या बाईला दिली. आणि म्हटलं बाबांनी हे भूत तुमच्या ओळखीचं आहे, माझ्या ओळखीचं नाही, हे तुम्ही बघा पुढे काय करायचं. तर त्या बाईच्या पुढे ज्या व्यक्तीने मला नेलं होतं तो हात जोडून त्या बाईच्या समोर बसला. बाई तू अशी करशील असं आम्हाला माहित नाही, असं काय विश्वासघात करायला लागले, तू असं काय चमत्कार करायला लागले. त्यावेळेला त्या बाईनं रडून सांगायला चालू केलं की माझा नवरा व्यसनाधीन असल्यामुळं आम्हाला घरात खायला काही नाही, माझी 3 मुलं आहेत. आणि मग समोरच्या गाळेवाल्याने मला सांगितलं की तू असं चमत्कार केलंस की तुला प्रत्येक अमावस्याला 1000 रुपये द्यायचं. समोरच्या गाळेवाल्याचे गाळे जुने होते आणि जुन्या गाळ्यातण्यापेक्षा आरशीचे गाळे समोरच्यानं बांधल्यात. माझ्यापेक्षा त्यांच्याकडे गाळं भाड्यानं घ्यायला गिराईक जास्त जाणार आणि माझे गाळे उद्या बंद पडणार, म्हणून त्याने ही केली आयडिया होती. आणि मग ते 1000 रुपये मिळवायसाठी, पोटाला खायसाठी, आपली बाळं जगवायसाठी त्या आईने स्वतः ती दिलेली आहुती होती. तर ज्या लोकांनी मला नेलं त्या लोकांना मी सांगितलं बाबांनो
माझी बहीण समजा आणि ही सगळी गुप्तता ठेवा. या बहिणीचं तुम्हाला कोणालाही काही सांगू नकोसा. हे धाडस फक्त या निसर्गातली आईच करू शकते आपली पिल्ली जगवायसाठी. तुमच्या अंगात हिंमत आहे काय तर भूत आहे म्हणून सांगायची बिल्डिंगमध्ये तुम्ही रात्री 12 वाजता येणार का, तर ते लोक म्हणतात हो नाही येणार आम्ही, कारण आमच्या डोक्यात ते भूताचं खोळ आहे. मग ह्या एवढ्या मोठ्यातनं धाडस तयार करते म्हणजे ही आई आहे. आणि आई आपल्या पिल्लासाठी मरणार किंवा मारणार ही सूत्र आहे आपल्या निसर्गाचं. तेव्हा तो मित्रांनो तुम्ही काय करा, एक तर ह्या बाईचा गोठा फुटला आहे, आजपासून माझी बहीण समजा. त्या गोठ्याचा खर्च केला, हाडा डॉक्टरला दाखवलंय आणि शिवाय तिला सगळी बरी केली आणि तिला वरून उचलून आणि 25,000 रुपये दिलेत. आज तिथं गाळं व्यवस्थित चालू आहेत. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की इथं जे काय घडलंय कुणाला काही सांगू नका. एक काम करा म्हटलं, असंच माझ्या दारात परत उतारं सगळं आणून ठेवलं होतं. तर इथे साडी गावली ती मला एका उतार्यावर, साडी सकट सगळं होतं, ते सगळं तसंच गठळं बांधलं. त्यांना मी सांगितलं परत तिथं नेऊन बांधा आणि सगळ्या लोकांना सांगा की रात्री महाराज आले होते, त्यांनी महाराजांनी एका मोठी करणी केली आहे आणि आज इथून पुढं आमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला भूत दिसणार नाही. आता तिथं गाळं 20 गाळं व्यवस्थित चालू आहेत. असे पण किस्से येतात आमच्याकडे. त्यानंतर केस आली 5 पेट्या सोनं असलेल्या गुप्तधनाची. असाच एक कोकणातला किस्सा सांगतो तुम्हाला. मी माझ्या घरात बसलो होतो आणि बरीच लोक पट उतरून आमच्या घरात आलीत आणि विचारलं बाबा की असं आहे, दिनकर चौले कोण, तर मीच आहे. तर आमच्या इथे एक असाच चमत्कार होतोय. एका ठिकाणी गुप्तधन आहे, 5 पेट्या सोनं आहे आणि ते गुप्तधन या ठिकाणी कोण जायचं धाडस करत नाही. आणि आम्ही जायचं धाडस करायचा प्रयत्न केलाय, पण आम्हाला तुमचा पत्ता लागलाय की जेणेकरून दिनकर चौली तिथं असला की भूत आपल्याला काहीच करणार नाही. म्हटलं ठीक आहे येतो, पण मी फुकट येणार नाही, मला काय द्यायचं तुम्ही व्यवहार ठरवा म्हणजे, मी फुकट काय येणार नाही. आणि त्या माणसानं बोलता बोलता मला सांगितलं की जो तू सोनं काढायला लागला तिनं बुलेट विकली होती, 4-5 जर्सी गाई विकल्या होत्या आणि मला तो काय बोलला शेवटी की जमीन जर माझ्या नावावर असती जमीन सुद्धा विकली असती मी सोनं काढायसाठी. आणि हा सगळा खर्च करून तो एका महाराजाला देत होता आणि महाराज त्यांच्या बरोबर असायचा ती सोनं काढायसाठी. मी सगळं ऐकलं आणि म्हणलं आता ह्या माणसाला कोणतरी सांगितलं नरबळी द्यायचा आणि मलाच नेऊन कापला तर काय करायचं. पण त्याला मी काय म्हणतो बाबा माझ्याबरोबर सिक्युरिटी म्हणून एक बंदूकधारक लायसनवाला एक जण मी बरोबर घेणार, त्याची आत्मसंरक्षणाची बंदूक आहे अशी. तर ती म्हणले तुम्ही असं का करायला लागलाय, अरे तुम्ही एवढं करताय म्हणजे मला पण मारणार नाही कशावरून. असं करून एका माणसाला मी तयार केला आणि ठरलं अमावास्या दिवशी यांची गाडी मला न्यायला आली, तर गाडीत कंबर एवढं मोठं बकरं घेतलंय. म्हणजे बकरं कशासाठी घेतलंय रे, आता ह्या अमावास्याला भूत दिसायलावर पहिलं त्या बकऱ्याचा गळा कापला की माणसाचं जे मरण आहे ते त्या बकऱ्यावर ढकलणार, असं महाराजांनी आम्हाला सांगितलंय. कंबर एवढं मोठं बकरं. ठीक आहे म्हटलं, तुमचं काय असेल ते विधी चालू राहू दे. आम्हाला एकच करायचं होतं की त्या माणसाला त्यातनं बाहेर काढायचं होता, म्हणजे काय गैरसमज आहे त्यातनं. आणि कोकणातले लोक बातमी काय खरी सांगत नाहीत. मला एक आयडिया सुचली. त्याला म्हटलं सरपंच साहेब मला कुठलं तरी एक शेतातलं घर दाखवा, मी मुक्काम करतो सकाळी इथून निघून जातोय आणि येत्या अमावास्याला मी माझ्या गावातली पोरं घेऊन येतोय, आपण त्या गुहेत तुम्ही सांगताय तिथं शोधूया, बघूया काय आहे ते नेमकं ते. सरपंच तयार झाला, जेवण आला गेला आणि परत मला सुचलं की याला काहीतरी जरा असं आम्हीच दाखवूया, मी हे खरं काहीतरी सांगेल. आणि मग त्याला परत आल्यानंतर मी सांगितलं सरपंच साहेब म्हटलं मी अक्षरशः वैतागलोय, सगळीकडनं मला मागणी यायला लागली आहे भूतभुताटकी आहे म्हणून, आणि मी आता शाखा काढायला लागलोय आणि ज्या त्या भागात जाईल तिथं माणसं तयार करायला लागलोय आणि मला जरा तुमच्या चेहऱ्यावरून वाटतंय की तुम्ही ह्यात तयार होणारा निश्चित. आणि मी विधी करतोय, विधी करून तुम्हाला एक विधी देतोय ते गठलं तयार करून, आणि ते तुम्ही तुमच्या जवळ आहे तो पण तुम्हाला भूत काय करत नाही, भूत तुमच्या पाठीमागणे येणार. असं करून त्याचं मनोधैर्य वाढवलं. त्याच्या संग गप्पा मारत बसलो. रात्री 10:30-11 वाजल्यात आणि त्यानं हळूहळू सांगायला चालू केलं की सोनं कुठनं आलं ते. त्याने सांगायला लागलं मच्छीमारीच्या थ्रू हे 2 नंबर इकडे किनारपट्टीवर सगळं चालतोय आणि हे ज्याच्या बोटीतनं आलं होतं त्याला कोणीतरी बातमी दिली की तुझ्यावर धाड पडणारा एक्साईजला काहीतरी समजले म्हणून. त्या व्यक्तीने काय केलं, त्या गुहेच्या तोंडाला गेलाय, जाळ्या कापल्यात आणि गुहेत उतरायचा त्यानं प्रयत्न केला आणि जाऊन त्या पेट्या तिथं ठेवल्या आणि पेट्या ठेवल्यानंतर ती व्यक्ती घरात गेली आणि घरात गेल्यानंतर व्यक्ती मयत झाली. असं करून त्या गुहेचा बाऊ तयार झाला होता. आता या हळूहळू सगळ्या गावातनं बातमी झाली. गावातली 2 टार्गेट पोरं होती, ती म्हणजे दे आपण किती सोनं काढायचा प्रयत्न करायचा. त्या 2 पोरांनी त्याचं उत्तर कार्य व्हायच्या अगोदर 2 वेळा गुहेजवळ गेली तर पण मागं आली. त्यांचं ते मनोधैर्य वाढणार गुहेत उतरायचं आणि उत्तर कार्य उद्याच्याला आहे. आज कुठल्याही परिस्थितीत आपण त्या सोन्याच्या पेट्या काढायला पाहिजेत. ते गावातले 2 पोरं आत उतरलीत त्या गुहेत रात्री 10:30-11च्या दरम्यान आणि आज जाऊन बघतात बॅटरी मारून तर काहीच नाही, सोनं नाही, पेट्या नाहीत, काही नाहीत. आणि ते मागे येताना ज्यानं पेट्या ठेवल्या होत्या त्यानं बारीक अशा जाळ्या कापलेल्या होत्या. कुठलाही मुलगा पुढे निघून आला आणि मागच्याचा शर्ट त्या खोचक्यात अडकला की जे जाळ्या कापलेल्या होत्या. त्या पुढल्या पोरग्याला त्याने सांगितलं अरे
मला धरलंय कोणतरी, मला कोणतरी धरलंय म्हणजे पुढचं पोरगं पुढं पळून गेलं, मागचं तिथेच मेलं. असं करून त्या गुहेचा मोठा भाऊ झालेला होता आणि म्हणून ते आमच्या पत्र आले होते की ह्या अमावस्याला गावणार, त्या अमावस्याला सोनं गावणार म्हणून. आणि मग शेवटी मी 2-3 अमावस्याला गेलो, शेवटी माझ्या गावातली पोरं येऊन गेलो, तिथं पण काय मिळालं. परत दुसऱ्या अमावस्याला गेलो आणि त्यांना मी सांगितलं की बाबांनो, हे जे तुम्ही काय हे जे फळ्यासारखं मागं लागायला लागला स्वतःची प्रॉपर्टी विकून, जो कोण 2 नंबर करणार आहे, जो कोण सोनं विकणार आहे, त्यावेळेला सोनं 7,000 रुपये तोळा होतं. म्हणलं 1 किलो सोनं 100 तोळे असते, असं तुम्ही 25 किलोची एक पेटी दिली तर किती तोळं सोनं झालं. म्हणजे ज्याच्या थ्रू हे सोनं आणलं जातंय त्याच्यावर वॉच ठेवणारी ती जी माणसं असणार आहेत ती तुमच्या लक्षात आलेलं नाही, की त्या व्यक्तीनं भीतीपोटी ज्यावेळेस गुहेत सोनं आणून ठेवलं त्याच वेळेस ते सोनं निघून गेलंय, तेव्हा तुम्ही ते गुहेचा पाठलाग सोडून द्या. मग त्या लोकांनी तिथल्या त्या गुहेचा पाठलाग सोडून दिला. नाहीपेक्षा त्या माणसानं अजून जमिनी विकायला चालू केल्या असत्या. असं काही तोतांड असतंय की लोक त्याच्या पाठीमागे लागतात काही कारण नसताना. अशा लोकांच्या मनातल्या भूताच्या बद्दलचं काय खूळ काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर रात्री वैरण चोरणाऱ्या आपल्या मित्राच्या अंगातून त्यांनी भूत सुद्धा पळवून लावलं. साप पकडायला लागलो, भूतांच्या मागे लागलोय म्हणून माझ्या बानं काय केलं की तू आता बाबा तुझं तू बघ, 4-8 दिवसात तुला साप चावतोय, तू कुठं भूतांच्या मागे लागतोय, लोक तुझ्या मागे लागल्यात, आणि तू काय काम कर की एक भारा मला आणून टाक वैरणीचा, तुला कुठं बोंबलत फिरायला तिकडे फिर, असं मला वडिलांनी सांगितलं. ठीक आहे म्हणलं. मी गावात यादी काढली, गाजरी गवते कोणाचे आहेत, साधी गवते कोणाचे आहेत. पूर्वी कलापथक असायचं खेड्यावरनी आणि माझ्या लगट एक राजाराम पाटील म्हणून बसला होता कलापथक बघायला. तू मला म्हणा तिने कलापथक झाल्या वैरणीला जायचं म्हणजे मी जातोच म्हटलं. तू येणार आहेस तर येतोच म्हणला. झालं. त्याला म्हणलं तू त्या बाजूने मी ह्या बाजूने वर येतो, खुरपतोरी घेऊन ये. 3:30ला कलापथक संपला होता. आता आम्ही गेलो तर म्हणलं राजा आज नवीन आलाय, राजाला जरा चांगल्या गावात देऊया. चांगल्या गावात आम्ही कापायला बसलोय. मला म्हणलं अरे तिने थांब कापायचं बंद कर म्हणलं. काय लागतं बघ मला ती 2 माणसं कोणतरी यायला लागल्यात. त्याला म्हणलं राजा तू हालू नको, गवतात तिथंच खाली लपून बस, त्यांना माहित नाही आम्ही ते गवत कापतोय ते. आणि त्यांनी नेमकं आलं त्याने 20-25 फुटावर गवत कापायला चालू केलं. मग हे गवत कापायला चालू केलं. ही लोक कोण बोलणार, कोण आहे तर आम्हाला कळना. आता हे गवत मालक आहे का ह्योच आमच्यासारखा चोर आहे हे आमच्या लक्षात येईना. आता काय करायचं, आम्ही तरी पावसाळलोय, आमचे तरी 8-9 पेंड्या झाल्या, ते आम्हाला तरी अजून यात वैरण पाहिजे. आणि शेवटी त्यातला एक जण म्हणला हे कल्लापात चल. आता कल्लापात चल म्हणल्यावर याला म्हणलं राजा अरे हे पण चोरच आहे म्हणला, हे गवत मालक नव्हता. राजा तू जरा गप्पच म्हटलं, त्याला कसा पळतोय बघ. आणि आम्ही खाली लपून बसलेल्या जागेवर मी एकसारखं बोंबलायला चालू केलं. बोंबलायला चालू केला त्याने खुरपत दोऱ्या तिथं टाकल्यात, कापल्याला गावात तिथं टाकलंय. कुत्र बरोबर नाही तरी उगाच छो म्हणतो आणि पळतेले मग आम्हाला दिसतात नव. आणि पळत गेली तर आम्ही आपलं हसायला लागलोय. त्यांचं गवत बिवत सगळं घेतलं, खुरपदोरे त्यांच्या घेतल्या, त्यांची पोती होती अंगावर ती पण घेतली आणि आलो घराकडं आणि घरात आणून वैरण टाकली. आणि दुसऱ्या दिवशी चौकात काय बसलो मी एका काटड्यावर आणि जंगमाच्या गेलेला माणसं का जातात म्हणून एकाला विचारलं. मला वाटलं कोणतरी वारलं असेल तर नाही ते आमच्या एका माणसाला भूत लागलंय. कुठं लागलंय ते झऱ्याजवळचं भूत लागलंय. तर झऱ्याजवळ आम्ही गवत कापायला गेलतो. अरे ज्या आईला मग त्या राजाच्या घरा गेलो. राजा असा गोळ झालाय, अरे ते यशाकाशीत पहिलं मेलंय, काय वेळ झाली त्याला, काय वेळ झाली ती. आणि त्याला भूत म्हणून त्याला देवरेशन मारलाय, तसं ह्याला पण देवरेशी मारून टाकीन. आम्ही भ्या दाखवाय गेलोय पण ती भ्या लय जोरात आणि त्याला बांधून घातलंय. राजा पाटील म्हटलं मी काय बरोबर येणार नाही बाबा, तुझा. आणि संध्याकाळी 8 वाजता गेलो त्या गल्लीत. अखंड गल्ली भरली आहे माणसाने आणि त्यातनं मी मार्ग काढत गेलोय. ज्याला भूत लागलं होतं त्याच्या भावाला बाहेर बोलून म्हटलं मला अण्णा हे भूतभीत काय नसतं म्हटलं, मी केलेली करामत आहे आणि मी जरा त्या तुझ्या भावाला सांगतो पटवून आणि त्या डोक्याला खूळ काढूया. मला म्हटलं बघ बाबा काय करतोय. तर आत जाऊन वाकून बघतोय तर सगळ्या घरातनं धूप घातलेला आहे, देवरेशी हात आहे. देवरेशाने ते मोरपंख घेतल्यात हातात, त्या कडुलिंबाच्या फांद्या घेतल्यात आणि भूत उतरायला चालू केलंय. आणि त्या देवरेशानं माझ्या चेहऱ्याकडे बघल्यावर 1 मिनिटात सगळं गुंडाळलं. आता हे माझ्यासकट मारणार मग भूताटी काढते मग. आणि ते देवरेशी पळाला आणि त्या ज्याला भूत लागलं होतं मी माझ्याबरोबर 2-3 तालमीतली पैलवान घेऊन गेलो, कारण माझ्या कानावर गाळा दाबल. कारण भूत हा स्वसंबोधनची क्रिया आहे. समजा ह्याच्यावरती क्रिया झालेली असली तशी तर, आणि माझा कोणतरी चतुर आहे माझा गळा दाबला तर. म्हणून मी माझ्याबरोबर मुलं घेऊन गेलो होतो. त्या मुलांनी सांगितलं त्याला सोडा म्हणून. पाटला बांधून घातला त्याला सोडला. त्या समोर बसलो. म्हणलं शंकरदा रात्रभर बोंबलत फिरतोस, तू बी फिरतोस मी बी फिरतोय, तुला कसं पटलं भूताचं? हे गा बसतस का मला सांगायला लागलंय. बोंबाला त्याला आवाज येतो दिसत नाही म्हणजे काय समजायचं, भूत हायच ते. आता आम्ही गवतात खाली लपलो याला कसं दिसणार. आणि मग त्या माणसाला सगळं पटवून सांगितलं तू आलास कसा, गवत कापाय बसलास कसा, आणि मी बोंबालो कसं, मी बोंबाल्यानंतर तू पळालास कसा, पळताना तू पडलास कसा, या सगळ्या खाना कोणा सांगितल्या. त्याचं खुरपदूर तिला दाखवलं. असं मिळून त्या माणसाच्या डोक्यावरचं फॅड कमी केलं. तर तोही माणूस असा फुकटीत मेला असता. म्हणजेच माझ्यासारखा करामत करणारा, भीती घालणारा कोणतरी माणूस असणार आहे. भूत म्हणजे काय की नेमकं जिकडे तुम्हाला भास होतं त्या दिशेला जावा, त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे ना. पण आपण जात नाही. आपण जात नाही तर आमच्या डोक्यातलं परत ते भूताचं खूळ जागा होतंय. लोकांच्या डोक्यातून हे भूताचं खूळ काढण्यासाठी
त्यांनी चक्क स्वतःच्या मुलीची रिसेप्शन पार्टी स्मशानभूमीमध्ये दिली. आता हे सगळं करत असताना लोकांच्या डोक्यातलं फूळ, लोकांच्या डोक्यातली जे काही अंधश्रद्धा आहेत हे जाण्यासाठी जिथे जिथे मला चान्स मिळतील तिथे तिथे लोकांच्या डोक्यातलं फूळ काढायला बघ. माझ्या मुलगीचं लग्न झालं लॉकडाऊन मध्ये आणि त्यावेळेला मला लोकांनी जास्त सांगता आलं नाही. लॉकडाऊन संपलं आणि मग मुलगीच्या बरोबर चर्चा केली की आपण स्मशानातच तुझं रिसेप्शन पार्टी देऊया. मुलगी तयार झाली आणि मग ती अमावास्या दिवशी मग आमच्या शिक्षकांचा ग्रुप आहे, त्या शिक्षकांच्या ग्रुपच्या समोर मी असाच प्रस्ताव ठेवला की सर असं आपल्याला करायचं आहे. इथून पाठीमाग आपण स्मशान सल काढली, स्मशानात प्रत्येक पोराच्या डोक्यातलं फूळ काढायला लागलोय. पण आता खरोखर आपण माझ्या डोक्यात एक आलं की आपण जेवणाची पार्टी स्मशानात द्यायची आणि ठरलं. त्या पद्धतीने जेवणाची पार्टी ठरली, स्मशान स्वच्छ केलं. जसा लग्नाचा मंडप घालतात तसा लग्नाचा मंडप घातला, बाहेर बोर्ड लावला होता आणि त्या स्मशानात मुख्य पाहुणा कोण असेल तर दिनकर कांबळे, ज्यानं आतापासून 3,500 प्रेत कुजलेली सडलेली काढली. त्याला भूत नाही तर आम्हाला भूत कुठला आली. म्हणजे लोकांच्या डोक्यातलं भूताचं कुळ काढायसाठी तेही मी केलं. माझी मुलगी स्वतः तिथं शूटिंग करायची होती आणि नेमकं आम्ही जेवायला चालू केलं आणि प्रेताला आणि प्रेताला दहन दिली. दहन दे पण सगळी थांबलो आम्ही. सगळ्यांनी आम्ही प्रेताला रांगोळी काढली कारण ती लोक दुखावता कामा नाहीत. आयला आमची प्रेत जळालो नाही ते आमच्या समोर जेवणार आहेत म्हणून प्रार्थना म्हणलो. तिथं ते आम्ही रांगोळी काढली आणि परत आम्ही जेवायला चालू केलं. हे लोकांच्या डोक्यातली ही फूळ काढायचा प्रयत्न केलाय. तशाच काही मिलिंद यादव म्हणून सर आहे तिथं कोल्हापुरात, ती मुलांच्या डोक्यातलं फूळ काढायचा प्रयत्न करतात. त्या सरांनी पण असंच पोवाळे म्हणून गाव आहे तिथं स्मशान सल काढली होती. मला इन्व्हाइट केलं की सर असं याने जरा पोरांच्या डोक्यातलं फूळ काढायचं. संध्याकाळी 10 वाजता मी गेलो, पोरांनी लेक्चर द्यायला चालू केलं भूत कसं तोतांड आहे ते. तिथं पण नेमकं प्रेत आलं. प्रेत आल्यानंतर त्या प्रेत जी घेऊन आले त्यांना सांगितलं बाबा प्रेताला दहन द्या, तुम्ही निघून जावा, आम्ही रात्रपर्यंतच आहे. माझं लेक्चर संपलं. मी लेक्चर द्यायच्या अगोदर पोरांनी तिथं चूल मांडली होती, त्या स्मशानातलीच लाकडं घेतली होती, त्याच्यावर जेवण तयार केलं होतं. लेक्चर संपल्याने पोरांनी काय केलं, परत चूल पेटवायला लागली. मला चूल का पेटवायला लागला तुम्ही, तर आम्हाला पापड भाजायचं आहे. त्या प्रेताच्या वरचं जे खोंड बाजूला घेतलं त्याच्यावर मी पापड भाजल्यात. पहिल्यांदा पापड मी खाल्ला आणि पोरांनी सांगितलं खावा, ही निर्जन तू काय जाळ होती तर ते म्हणजे हाय टेम्परेचरला ह्या तुमचं जेवण विषाणू काय राहत नाहीत. असं करून पोरांच्या डोक्यातला खूळ काढायचा प्रयत्न केला. एवढी सगळी माहिती दिली. रात्रीच आम्ही तिथं झोपलोय आणि बरोबर 12-1च्या दरम्यान पांढऱ्या साडीची एक बाई आली आणि ती भिंतीवरून पळायला लागली आणि खरोखर मुलांच्या डोक्यातलं फुल गेलं. पण काही मुली होते ते एकमेकाला मिठी मारून झोपायला आणि रडायला लागल्या मुली. त्यातली काही जी 2 मुलं होती 8वी 9वीची, तिने त्या भूताचा पाठलाग चालू केला त्या भिंतीवरून पळतेल्या आणि त्या पोरग्याला जाऊन धरलं. तर त्यांच्या लक्षात आलं की आम्ही त्या एका मुलग्याला तयार केलं होतं साडी नेसवून. आम्ही सांगतेला आमच्या मुलांच्यावर काय परिणाम होतो का नाही बघूया. तरी पण त्यातून मुलींच्या डोक्यावर थोडंसं प्रेशर होतं. पण मुलांनी पाठलाग करून त्या मुलग्याला धरलं. ज्याला मुलग्याला धरलं आणि ज्यावेळेला साडी तिची फिरली त्यावेळेला लक्षात आलं ही मुलगा आहे, भूतभीत काही नाही. असं पण लोकांच्या डोक्यातलं प्रयत्न करतोय आम्ही, लोकांच्या डोक्यातलं भूतभूताडी काढून टाकायचं. आणि अशाच एका अमावस्येला स्मशानभूमीत झोपलेले असताना त्यांना एक पांढऱ्या साडीतली बाई दिसली. असंच माझ्या एकदा डोक्यात आलं की आमच्यातली स्मशानभूमी चला आपण आज स्वच्छ करूया, आज अमावस्या आहे. स्मशानभूमी सगळी स्वच्छ केली मस्तपैकी. आमच्या इथं 2 स्मशानभूमी होत्या, मध्ये एक भिंत होती आणि वरतील्या स्मशानभूमीत मी झोपलो होतो. आणि रात्री 12:30 दरम्यान खालतीकडल्या ज्या भिंतीच्या पलीकडे कुत्र्यांचा आवाज आला आणि तो पण काकणाचा आवाज आला. त्यामुळे जागा झालो आणि मी उठून आपलं धन करतेल जे रॅक आहे त्या रॅकवरती मी उठून झोपलोय बसलो होतो. आणि एवढ्यात खालतीकडल्या त्या दुसऱ्या स्मशानभूमीत एक पोरग बाहेर पडलं. त्याला मला विचारलं दिंदा मगाडानं घोरत होतास, आज अमावस्याने इथं कसं काय झोपलास. काय नाही झोपलोय. कारण माझ्या चष्म्यातनं एक नंबरची जागा निर्जंतुक कुठे असेल तर स्मशान असते. कारण तिथं रोज होम असतात, त्यामुळे ढेकून पिसू डास तिथं काही नसतं, शांतता असते. असलं तर फक्त गोबड्याने पिंगळच असतात तिथं, बाकीचं काही नसतंय. नेमकं त्या काकणाचा आवाज आल्यानंतर मी 4 जण उठलो आणि बसलो आणि ते पोरगं बाहेर गेलं आणि पोरग्याच्या पाठपाठ ते पांढऱ्या साडीची एक बाई मला पाठीमागे दिसायला लागली. ती मुलगा कोण आहे नेमकं मला समजेना. तर मी त्यांच्यावर त्या गेटपासून पाठलाग करीत गेलो. आता कोण आहे जाऊ तिकडे म्हणलं, कशाला आपल्याला काय अडचण आहे. आणि मग मी एकाला विचारायचा प्रयत्न केला तर ती म्हणलं असं आहे, पण ती तिची बायको नव्हतं. मला वाटलं काहीतरी त्यांचं भावनिक काहीतरी असेल म्हणून आज जेव्हा फिरलो मी स्मशानभूमीत त्यावेळेला त्या भिंतीच्या पलीकडे मला मेणबत्ती पेटलेली आली. मेणबत्तीच्या उजेडात जाऊन बघितलं तर चिरमुरं फुटाणं, 2 उकडलेली अंडी, एक केळ असा नैवेद्य ठेवला होता. जो माणसाला मी विचारलं होतं त्याला मी आत बोलवून घेतलं आणि त्याला म्हणलं तू अंडी खाणार का, तर ते मला मी असलं काय खात नाही. मग मी काय केलं, त्या 2 अंड्यापैकी एक अंड मी खाल्लं, एक अंड त्या 2 कुत्र्याने दिलं अर्ध आणि परत त्या रॅकवरती जाऊन झोपलो मी. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्या मुलग्याला जाऊन डायरेक्ट विचारलं मी, तू रात्री इथं स्मशानभूमीत पांढरी साडीची बाई कोण घेऊन आलतास. तर त्यानं त्या बाईचा किस्सा सांगितला. त्या बाईनं किराणामालचं दुकान घातलंय, आपलं कपड्याचं दुकान घातलंय आणि दुकानाला गिराईक चांगली मिळावी. त्या बाईला कुठल्या तरी देवरीशानं अशा प्रकारचा विधी करायला सांगितला होता. अरे पण म्हटलं तुझा विधी होईल, पण स्मशानातनं बाहेर अमावास्या दिवशी रात्री 12-1 वाजता जर बाई जर बाहेर पडतील दुसऱ्यानं कोणतरी बघितली तर तू त्याला भूतच समजणार आहे ना. म्हणजे भूत कसं निर्माण होतंय हे मला एक ते जागृत मला ते उदाहरण बघायला मिळालं. हे जर फिरत माणसानं बघितलं तर तुला भूतच म्हणून पळायला चालू करणार ना. ते अंगात आलेली भूत तर ते अशीच पळवून लावू लागली. असाच काय एका बाईच्या अंगावरती भूत बसलं होतं
आणि देवदेवरेसून डायरेक्ट लोक हळूहळू माझ्याकडे यायला लागली की दिनाकडे गेलं की हे अंगातलं भूत जातंय म्हणून. आता काय करायचं मला प्रॉब्लेम झाला होता. पुढची शेवटी लेडीज आहे आणि त्या नेमकं 2 दिवसात त्या लेडीजचा मुलगाच माझ्याकडे आला. ती 5वीला मुलगा होता. मला म्हणला दिनदा मला साप धरायला शिकायचं आहे आणि मला कुठल्या परिस्थितीत साप धरणार. अरे माझ्या म्हणलं एक नंबरचं काम आहे, 100% तू साप धरायला शिकणार. तुझ्यासारखा धाडसी पोरगा कोण नाही. तर माझ्या लक्षात आलं होतं की ह्या मुलग्याचा आपल्याला वापर करून घ्यायचा आणि अंगात त्या अंगावरचं भूत घालवायचं आहे. तर म्हणलं त्याला म्हटलं माझे एक काम करायला लागते. मला म्हणलं काय. तर तुझ्या आईच्या अंगावर भूत बसलं का नाही. ते होय. ती घालवायचं औषध माझ्याकडे आहे. ती म्हटलं काय आहे तुला सांगतो. म्हटलं ते काम केलंच की तुला 100% 2 दिवसात साप धरायला शिकवलं म्हणून समजायचं. आणि मग माधूला काय केलं की गणगाड्यात वाकळाची शिमत्याली सुई घातली मोठी आणि माधूला सांगितलं की आईच्या अंगात भूत बसलं की आईला पाठीमाल्या बाजूला नुसत्या सुया जोरात टोचायच्या की आईच्या अंगात पडते. आणि माधूनं तयारी केली. पोरगं सांगेल तसं तयार झालं कारण मला साप धरायला शिकायचं आहे ना. मला तिने गुरु मानला होता. आणि त्या पोरानं एकदा ट्राय केला आईवर आणि जे आईच्या अंगातलं गेलं ते आजपर्यंत त्या आईच्या अंगावरचं भूत राहिलेलं नाही. मी ही भूत गेलं कुठं. म्हणजे अशा काही ठिकाणी अशा आयडिया सुद्धा आम्हाला करायला लागतात. अशा अंधश्रद्धांपासून आणि फसवणुकीपासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं. आता हे जे देवदेवरेश आहेत ना, एकदा आपण त्याच्या दारात गेलो की काहीतरी विचित्र घटना घडवायच्यात. एक त्याला त्याच्या पाठीमाग पण विज्ञान असतंय आणि ते तुम्हाला ती सांगत असतात. आणि सांगत असताना नाव सांगत नाहीत. तिथे उतारा टाकायला पाहिजे, तिथे उतारा टाकायला पाहिजे. तर काही लोक समजा पूर्वी चालत होतं ते आपण शेताकडे जायत असताना वाटत कुठं भूत आहे त्या देवरेशांच्या कानावर असायचे. मी त्या ठिकाणी मग अंड्याचा उतारा टाकायला पाहिजे, लिंबू भात टाकायला पाहिजे, मटण भात टाकायला पाहिजे असं देवदेवरेशी सांगतात. आणि ते तुम्हाला उतारा टाकायला सांगितलं असताना सुद्धा ते फीच्या रूपानं तुम्हाला पण लुबाडत असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही कोणाकडे न जाता तुम्ही तुमच्या जवळच आहे, तुमच्या अंतर्मनातच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या अंतर्मनातल्या गोष्टी तुम्ही अंतर्मन स्वतःचे जागृत ठेवा आणि प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला शिका. नेमकं काय होतं त्या बाजूला जायला शिका, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. मी आता तुम्हाला शेवटचं बोलतोय. भूत ही कल्पोकल्पित कल्पना आहे. भूत हे पहिलं तुमच्या डोक्यातलं काढून टाका. ज्या दिशेने तुम्हाला काय जो काय भास होतोय, जो काय आवाज येतोय त्या दिशेला जावा. तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतंय. पण ते उत्तर मिळवायचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर तुम्ही उलटं पळायला लागला असा आणि जर तुमच्या डोक्यातले विचार वाढायला लागला आणि त्याच वेळा नेमका जर तुमच्या पायात साधा वेल जरी आला तर तुम्ही म्हणणार माझं भूतानं पाय बांधलं. तेव्हा कृपा करून भूत ह्या कल्पकल्पित कल्पना आहेत. ह्या पहिल्या तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका आणि ते पहिलं तुमच्या डोक्यातलं काढून टाका आणि त्या ज्या दिशेने तुम्हाला भास होतोय, जे काय दिसतंय त्या दिशेला तुम्ही जावा. त्याचं उत्तर तुम्हाला मिळतंय. बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलं की कधी गाडी रस्त्याने जात असते आणि एक पांढऱ्या साडीची बाया अशी उलट्या बाजून पळत असते. कधी मोठा असा झरोक असतो एखाद्या भिंतीला किंवा झाडाच्या खोडापासनं गाडीचं जे हेडलाईट आहे ते हेडलाईट पांढरा असतोय, सफेद असतोय. ते झाडाच्या आडानं असं बरोबर एखादी बाई कोणतरी अंगावरची साडी विस्कट पळायसारखं दिसतंय. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन थांबायला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचं उत्तर मिळतंय. तुमचे तो जे दम आहे ते दम मी तयार करायचा प्रत्येक मुलांच्यामध्ये प्रयत्न करत आहे. आणि ती मुलं तर ऐकत आहेत आणि मुलं ती त्या पद्धतीनं धाडस करायला लागलेत आणि ते व्हायला पाहिजे. तरच आपल्याला व्यवस्थित जगता येणार आहे. नाहीपेक्षा साधं पायात एखादा दोरी जरी सापडली तरी माझ्या पायात सापडल्या म्हणणार आणि अटॅक करून मारणार. ही आपल्याला डोक्यातलं खूळ काढून टाकायचं भूतांच्या बद्दलच.